जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणांनी परिसर दणाणून गेला। दहशतवाद्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत निषेध करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या हल्ल्यात अनेक जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत। या मानुष कृत्याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। अकोला शहरातही या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। शिंदे गटाच्या शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत दहशतवादी प्रवृत्तीचा जोरदार निषेध व्यक्त केला। भारत माता की जय, दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनाचं नेतृत्व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलं। त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले, दहशतवादी हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत। केंद्र सरकारने कठोर भूमिका घेऊन अशा प्रवृत्तींना चिरडून टाकावं। या आंदोलनात शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेत हातात फलक घेऊन दहशतवादाच्या विरोधात रोष व्यक्त केला। अकोल्यातील नागरिकांचाही या घटनेमुळे संताप अनावर झाला असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या भ्याड हल्ल्याचा निषेध करत अकोल्यातील जनतेने एकात्मतेचा संदेश दिला आहे। या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एकजुटीचा सूर उमटत आहे। ह्या खऱ्या अर्थाने जो हा आतंकवादी हमला झाला याचा सडेतोड जवाब आदरणीय मोदीजी देणारच आहे, यामध्ये दुमत नाही। आणि ह्या हमल्याच्या वतीने जे लोक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे, दरेकरजी वगैरे सर्व टीम आज पहलगामला निघालेली आहे। जे लोक आज एक धास्तीने तिथं घाबरलेले आहे त्यांना तिथून कसं सुटका मिळावी आणि ते कसं इथं यावा। महाराष्ट्राचेही काही लोक आज या पहलगाममध्ये अडकलेले होते, ते सुखरूप बचावलेले आहे, त्यांना कोणताही इजा झालेली नाही। परंतु अनेक लोक जे कर्नाटकाचे आणि इतर परप्रांतीयसुद्धा होते ते हमल्यामध्ये जे आज मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने इथं श्रद्धांजली वाहतो।